नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे संकल्पपत्र ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे। जनतेच्या सूचनांमधून तयार झालेला जाहीरनामा देशाच्या आणि प्रगतीसाठी आणि सामान्य माणसाच्या हितासाठी केलेला संकल्पच असल्याचं प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। बूथ सक्षमीकरण अभियानाच्या निमित्तानं तालुक्यातील मनोली, रहीमपूर, कोल्हेवाडी आणि जोर्वे येथे आयोजित केलेल्या पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या संकल्पपत्राचं स्वागत करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित झालेल्या संकल्पपत्रामध्ये सामान्य माणसाच्या कल्याणासाठी योजनांची हमी प्रधानमंत्र्यांनी दिली असल्याचं सांगितलंय। त्याचबरोबर मागील 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सामान्य माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला। यासाठी योजनारूपी कवच केंद्र सरकारने दिलं। सर्व योजना अविरतपणे सुरू आहेत। योजनांचा लाभ लाभार्थींना थेट मिळत असल्याचं, योजनेतील भ्रष्टाचार पूर्णपणे थांबला असल्याचं त्यांनी सांगितलंय। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाही प्रचारात भरघोस पाठिंबा मिळत असून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मागील 5 वर्षात झालेल्या विकास कामांमुळे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि खासदार सदाशिव लोखंडे यांचा विजय होईल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।